महापालिका निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत, मात्र त्यापूर्वीच जालन्यामध्ये महापौर पदावरून वादावादीला सुरुवात झाली आहे। पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक खास रिपोर्ट। जालन्यात महापौर पदाकरता महायुतीत रस्सीखेच। जालना महापौर पदावरून खोतकर दानवे आमने सामने। राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। जालन्यात दानवे खोतकर जुगलबंदी। जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झालं असून आता महानगरपालिकेवर पहिला महापौर हा शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा आमदार अर्जुन खोतकर यांनी केलाय। त्यांनी थेट विष्णू पाचफुले यांचं नाव देखील महापौरांकरता जाहीर केलंय आणि महानगरपालिका ताब्यात देऊन निश्चितपणे एक चांगला कारभार आमच्या हातामध्ये या ठिकाणी निश्चितपणे दिला पाहिजे। आमचे जिल्हा प्रमुख, आमचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आमचे सर्व दादाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व संघटना आमची पूर्णतः कामाला लागलेली आहे। यावेळेस काही जरी झालं तर शिवसेनेचा महापौर होणार आहे। पहिला महापौर कोण राहणार तुमचा? मी जाहीर केलेला विष्णू पाचफुले। त्यात काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजपनं सदस्य नोंदणी अभियान सुरू केलंय। या अभियानादरम्यान माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा दावा केलाय। जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर हा भाजपचा होईल असा विश्वास देखील दानवे यांनी व्यक्त केलाय। महापौर होणार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाशी बैठका होतील हे सांगितलंय आणि बैठकीमध्ये चर्चा करू जागा वाटपाची। महापौर भाजपचा होईल हे मी बोललो। कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी की महापौर भाजपचा होणार नाही। जालना नगरपालिकेकरता ज्या वेळी भाजप शिवसेना एकत्र लढली त्यावेळी महायुतीचा नगराध्यक्ष झालाय। खोतकर आणि दानवेंच्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईचा तिसरा टप्पा असून दोनही एकमेकांच्या विरोधात लढल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतोय। आता खरं म्हणजे या दोघांची राजकीय अस्तित्वाची ही लढाईचा हा तिसरा टप्पा सुरू झालाय। म्हणजे लोकसभेमध्ये रावसाहेबांची होती, अर्जुनराव विधानसभेमध्ये त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा मुद्दा होता। आता महानगरपालिका हा या दोघांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई होणार आहे आणि जर हे एकमेकाच्या विरोधात लढले तर महायुतीला त्याचा फायदा कितीपत होईल हा शंकेचा विषय आहे। महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो। एकूणच काय तर राज्यात शिवसेना आणि भाजप एकत्र नांदत असले तरी जालन्यात मात्र अधूनमधून लोकसभा निवडणुकीत दानवे खोतकर खटके उडत होते। विधानसभेमध्ये सुद्धा हेच पाहायला मिळालं। मात्र आता महानगरपालिका निवडणुकीत दानवे खोतकर वाद विकोपाला गेल्यास त्याचा फटका नाकारता येत नाही। जालन्याहून सुधाकर जाधव, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।